कर्क राशी मे 2026 लवकरच भाग्याचे दार उघडणार. तुमची मेहनत आता फळाला येणार. कर्क राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा अत्यंत कोमल, भावनाशील आणि जिव्हाळ्याचा असतो. तुम्ही मनाने खूप संवेदनशील असता आणि प्रत्येक नातं मनापासून जपण्याची तुमची वृत्ती असते. तुमच्यासाठी कुटुंब, आपलेपणा आणि भावनिक सुरक्षितता या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. तुमच्या आयुष्यात कितीही मोठी उद्दिष्ट असली तरी शेवटी तुम्हाला मनःशांती आणि आपल्या माणसांचा आधार हवा असतो. तुमचं मन समुद्रासारखं खोल आणि शांत दिसत असलं तरी आत अनेक लाटा चालू असतात. तुम्ही तुमच्या भावना सहजपणे व्यक्त करत नाही, पण आतून खूप काही अनुभवत असता. एखादी गोष्ट मनाला लागली की तुम्ही ती खूप काळ मनात ठेवता. कधीकधी भूतकाळातील आठवणी तुम्हाला परत मागे खेचतात आणि त्यामुळे पुढे जाणं थोडं कठीण वाटतं. तरीही तुमच्यात एक विलक्षण ताकद आहे. तुम्ही कितीही वेळात तुटलात तरी पुन्हा उभं राहण्याची क्षमता तुमच्यात आहे. कर्क राशी, तुमचं आयुष्य अनेकदा भावनांभोवती फिरतं. तुम्ही लोकांसाठी खूप काही करता, पण त्या बदल्यात अपेक्षा ठेवता आणि जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा तुम्हाला दुःख होतं. पण हेच तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही मनाने खूप स्वच्छ आणि प्रामाणिक आहात. तुमच्या या स्वभावामुळेच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुमच्याकडे मन मोकळं करतात. कर्क राशीच्या व्यक्ती मेहनती असतात, पण त्यांची मेहनत अनेकदा शांतपणे चालू असते. तुम्ही गाजावाजा न करता तुमचं काम करत राहता. तुम्हाला प्रसिद्धीपेक्षा स्थिरता महत्त्वाची वाटते. पण अनेक वेळा असं होतं की तुम्ही खूप कष्ट करता तरी त्याचं फळ लगेच मिळत नाही. त्यामुळे मनात थोडी निराशा निर्माण होते. मी इतकी मेहनत करतोय तरी मला अपेक्षित यश का मिळत नाही, हा प्रश्न तुम्हाला वारंवार पडतो. पण आता हीच परिस्थिती बदलणार आहे. मे 2026 हा काळ कर्क राशीसाठी एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरणार आहे. जणू काही बराच काळ बंद असलेले भाग्याचे दार आता हळूहळू उघडू लागणार आहेत. तुम्ही जे काही आतापर्यंत केलं आहे, तुमची मेहनत, तुमचा संयम, तुमची चिकाटी याचं फळ आता मिळायला सुरुवात होईल. या महिन्यात काही अशा घटना घडतील ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होऊ लागतील. एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल, एखादी संधी अचानक मिळेल किंवा एखादं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येईल. तुम्हाला जाणवेल की हो, आता माझा काळ बदलतोय. तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसतील. तुम्ही केलेल्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल किंवा एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. काहींना नवीन नोकरीची संधी मिळेल तर काहींना त्यांच्या सध्याच्या कामातच मोठी प्रगती होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर आहे. नवीन ग्राहक, नवीन संधी आणि आर्थिक वाढ यांचे संकेत आहेत. आर्थिकदृष्ट्या देखील सुधारणा होईल. ज्या ठिकाणी पैसे अडकले होते ते परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. तुम्हाला पैशाबाबत एक प्रकारची सुरक्षितता जाणवेल, जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नातेसंबंधांमध्येही सकारात्मक बदल दिसतील. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि शांत राहील. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्यासोबत उभ्या राहतील. काही जुने गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. प्रेमसंबंधात असाल तर नातं अधिक मजबूत होईल. या काळात तुमचं मनही अधिक स्थिर आणि सकारात्मक राहील. तुम्ही भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून न राहता पुढे पाहायला शिकाल. तुमच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संधींचा योग्य उपयोग करणं, कारण भाग्याचे दार उघडले तरी त्यातून आत जाणं तुमच्या हातात आहे. तुम्ही जर आत्मविश्वासाने आणि धैर्याने पुढे गेलात तर तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. एकूणच मे 2026चा हा काळ कर्क राशीसाठी एक मोठा टर्निंग पॉइंट आहे. हा काळ तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देणारं, तुमचं आयुष्य स्थिर आणि आनंदी बनवणार आहे. तुम्ही जे काही सहन केलं, जे काही कष्ट घेतले त्याचं फळ आता मिळणार आहे. त्यामुळे विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि पुढे चालत राहा, कारण तुमच्यासाठी भाग्याचे दार आता खऱ्या अर्थाने उघडत आहेत आणि त्या दाराच्या पलीकडे तुमचं उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहत आहे. कर्क राशी, हा काळ तुमच्यासाठी केवळ बदलांचा नाही तर एक गूढ आणि दैवी अनुभव देणार आहे. जणू काही तुमच्या आयुष्यावर अदृश्य शक्तींचं संरक्षण आहे आणि प्रत्येक पाऊल तुम्हाला एका ठरलेल्या दिशेकडे नेत आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना या महिन्यात काही असे संकेत मिळतील जे साधे योगायोग वाटणार नाहीत, तर त्यामागे एक खोल अर्थ दडलेला असेल. तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील, अशा पद्धतीने घडतील की तुम्हाला वाटेल हे सगळं आधीच ठरलेलं होतं का. एखाद्या क्षणी अचानक मनात आलेला विचार आणि त्याच दिवशी त्याच गोष्टीची प्रत्यक्ष घडणारी घटना, एखाद्या व्यक्तीची अनपेक्षित भेट जी पुढे जाऊन तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल, किंवा एखाद्या अडचणीतून शेवटच्या क्षणी मिळालेली मदत
हे सगळं तुम्हाला दैवी संकेत असल्यासारखं जाणवेल. या काळात तुमचं अंतर्मन अधिक जागृत होईल. तुम्हाला काही गोष्टी आधीच जाणवू लागतील. कोणती गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे, कोणत्या गोष्टीपासून दूर राहायला हवं हे तुम्हाला आतून कळू लागेल. हेच ते संकेत आहे जे तुम्हाला परमेश्वराकडून परत मिळत आहेत. त्यांना दुर्लक्ष करू नका, कारण तेच तुम्हाला योग्य मार्गावर ठेवतील. तुमच्यावर परमेश्वराची कृपा असल्याचे स्पष्ट चिन्ह म्हणजे अडचणी येतील, पण त्या तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतील. एखादी गोष्ट अचानक बिघडेल, पण त्यामागे काहीतरी मोठं आणि चांगलं दडलं असेल. सुरुवातीला कदाचित तुम्हाला हे समजणार नाही, पण काही दिवसांनी लक्षात येईल की जे घडलं ते तुमच्या भल्यासाठीच होतं. या महिन्यात तुम्हाला काही वेळा एकटं राहण्याची इच्छा होईल. मन शांत ठेवून स्वतःशी संवाद साधण्याची गरज वाटेल. हा वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच काळात तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल. ध्यान, प्रार्थना किंवा शांत चिंतन यामुळे तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळेल. तुमच्या आयुष्यात एखादी अशी शक्ती येऊ शकते जी तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. ही व्यक्ती तुम्हाला योग्य सल्ला देईल, योग्य वेळी योग्य दिशा दाखवेल. तिची भेटही अचानक आणि अनपेक्षित असेल, पण तिचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर दीर्घकाळ राहील. आर्थिक आणि करिअरच्या बाबतीतही दैवी कृपेचे संकेत दिसतील. एखादी अडकलेली संधी अचानक पुन्हा मिळू शकते. जिथे तुम्ही हार मानली होती तिथूनच पुन्हा एकदा नवीन मार्ग उघडू शकतो. तुमच्या प्रयत्नांना योग्य वेळ मिळेल आणि त्याचवेळी तुम्हाला अशी मदत मिळेल जी तुम्ही अपेक्षितही केली नव्हती. नातेसंबंधांमध्येही काही गूढ बदल दिसतील. काही नाती अचानक दूर जातील, काही नवीन नाती आयुष्यात येतील. हे बदल कधी कधी समजायला कठीण वाटतील, पण त्यामागे एक दैवी योजना असेल जी तुमच्यासाठी योग्य नाही आपोआप दूर होईल आणि जे तुमच्यासाठी आवश्यक आहे ते तुमच्याकडे येईल. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, या काळात घाईघाईने निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्ट शांतपणे विचारपूर्वक करा, कारण दैवी संकेत नेहमी सूक्ष्म असतात. ते मोठ्या आवाजात सांगत नाहीत. तुम्हाला त्यांना ओळखण्यासाठी मन शांत आणि जागरूक ठेवावं लागेल. एकूणच मे 2026चा हा काळ तुमच्यासाठी एक आध्यात्मिक प्रवास आहे. हा काळ तुम्हाला केवळ बाह्य यश देणार नाही, तर तुमच्या आत्म्याला एक वेगळी उंची देणार आहे. तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर एक अदृश्य शक्ती तुमच्यासोबत आहे. कर्क राशी, जे घडत आहे त्यावर प्रश्न करू नका, तर त्यावर विश्वास ठेवा, कारण कधीकधी आपल्याला न दिसणारी शक्ती आपल्यासाठी सर्वोत्तम योजना तयार करत असते. परमेश्वराची कृपा तुमच्यावर आहे. फक्त त्या संकेतांना ओळखा, त्यावर विश्वास ठेवा आणि निसंकोचपणे पुढे चला. तुमचा मार्ग स्वतःच उजळत जाईल.